कडकडून उन्हाळा चालू आहे, त्यामुळे मी आज छान असं थंडगार पन्ह करून दाखवणार आहे। एकदम सोपी रेसिपी आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इकडे कमी आंबट असलेले आंबे घ्यायचे आहेत। हे आंबे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतील। त्यानंतर त्याचं देठ काढून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून आपण हे शिजवून घेणार आहोत। आणि त्यामध्ये हे बघा शिजल्यानंतर ह्याचं छान असं साल निघतं। आता ह्या सालाचा सुद्धा गर जो आहे तो आपण चमचीच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे आणि जो बाटा आहे त्या बाट्याचा सुद्धा गर जो आहे तो काढून घ्यायचा आहे। आंब्यामध्ये कधी कधी शेडी असतात, मग त्या शेडी पन्ह पिताना तोंडात येऊ नये म्हणून मी हे मिक्सरला फिरून घेतलं आहे। त्यानंतर ते जाडबुडाच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार साखर टाकून घ्या। आंबा जर आंबट असेल तुम्हाला जास्त साखर लागेल। त्यानंतर त्यामध्ये मी वेलची पावडर टाकून घेतली आहे। त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ आणि जिरेपूड टाकून सगळं एकजीव करून घ्यायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं। तुम्ही ते साखरेच्या ऐवजी गुळाचा सुद्धा वापर करू शकता। हे बघ मी थंड करून घेतलं आहे। पन्ह करताना त्यामध्ये थंड पाण्याचा वापर करायचा, म्हणजे छान असं पन्ह जे थंड थंड तयार होतं। तुम्हाला बर्फ चालत असेल तर बर्फ टाकून घ्या। आपण जे जाड पन्ह बनवून घेतला आहे ते तुम्ही फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून घेऊ शकता। हे बघा मी थंड पाण्याचा वापर केला आहे ते आणि छान असं हे आपलं पन्ह बनवून तयार झालं आहे। नक्की करून बघा, अगदी इझी असं बनतं आणि छान लागतं। अशाच व्हिडिओसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।